आणि या ठिकाणी उपस्थित आहेत. रुपेजी या आपला सुद्धा आपण मनीष बोराडे यांच्या शुभासे त्यांचा आपण सन्मान करू. चला सामना सुरू होतोय. लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय आणि आवाज असेल बदलापूरचा, आवाज असेल तो राहुल सरांचा. थँक्यू सो मच. कल्याण डोंबिवलीचे महागुरु जगदीशजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतो. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिले, मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. कोंडीरामजी गाडे या. ओके राहुल सर. कानूरचे उद्योजक बाळा देशमुख यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. त्यासोबत आमचे हनुमंतजी गाडे आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून लिज्जत पापड कंपनीचे मॅनेजर आमचे बाळा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात या स्पर्धेमध्ये, वेलकम. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला बालमेल गोलंदाजाचा दाखल होतोय. विकीच्या विरोधात पहिला षटकार आपण पाहिलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय भरपूर वेगानं. एक धाब एकपटी, आता दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. या दोन धाबा ते एकपट्या जातील, त्यामुळे दोन धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला बालमेल स्कोरबोर्डवरती आता पुढे सरकतोय. अंपायर सिग्नल, तिसऱ्या पंचाची मदत घेतली. आय थिंक पहिल्या धाब्यासाठी की दुसऱ्या, ते आपण चेक करू. चला, पहिल्या धाब्यासाठी इथे खरं तर रिव्ह्यू घेण्यात आला. या तिसरे पंच अमित सर आपण या, आपण चेक करू नक्की घडले काय. चला आपण चेक करू नक्की तिथे घडले काय. चिंट्या म्हात्रेला तुम्ही पाहताय, त्याच्या साथीनं सूरज दुधकर ही जोडी तुम्हाला पडते. बालमेल 4 ओव्हरचे मॅच आपल्याला पार भीतीये. आजच्या दिवसातील सर्व सामने हे 4 ओव्हरच्या होतील, याची आपण नोंद घ्यायची. आणि जर काळोख पडला तर आज लाईट ऑन होणार नाहीये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जर काळोख पडला तर लाईट ऑन होणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची आहे. ही सूचना मी तुमच्यापर्यंत आत्ताच देतोय. त्यामुळे बातला सुरुवात करा. दोन धाबा ते एकपट जातील. पहिला बॉलवरती षटकार, पुढचा बॉल डॉट. त्यानंतर तुम्ही पाहताय दोन धाबा ते एकपट जातील. धाव फलक पुढे सरकतोय. 8 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. बॉलिंग ट्रॅकवरती विकी राऊंड द विकेट. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडाई होती. एसएचच्या बागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. प्रशांतला तुम्ही पाहताय, बॉलला त्याने अडवले, त्यामुळे इथून एक चेक सिंगल एकपटी जाईल. आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील 9 या आकड्यावरती आता जात असताना पॉवर प्लेचा एक षटक तुम्हाला बालमेल 4 ओव्हरची मॅच. बॉल तयार. स्टॅकिंग हिरेवरती सूरज दुधकरला तुम्ही पाहताय. पालेगावची स्पर्धा गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू तुम्ही पाहताय. बुलेट बाईकचा मानकरी आता स्टॅकिंग हिरेवरती खेळताना दिसतोय. सूरज दुधकर च्या साथीने तुम्ही पाहताय चिंट्या म्हात्रेनं देखील याच स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल. पहिल्या मार्चमध्ये चांगला खेळ केलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. खरं तर या क्रीडांगणाच्या अगदी बाजूला आपण पाहतोय रेनबो क्रीडांगण आहे. त्या स्पर्धेमध्ये खरं तर एक मोठी स्पर्धा आपण पाहिली. जनताराचा बदलापूर या संघाची त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक बाईक जिंकली आहे चिंट्या म्हात्रेनं देखील. त्याच्या नावावरती एक बाईक. तर अजून आपण जर पाहिलं असेल तर आंबेचूची स्पर्धा, सरपंच उपसरपंच चषक, त्या स्पर्धेमध्ये खरं तर महाराष्ट्रातील पहिला असा खेळाडू असेल की मालिकावीर त्यानं एक बैल जिंकलाय. ऑन साईडला खेचलाय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि अखेर प्रयत्नाला दाद द्यावी हवी. कारण यावेळेस तुम्ही पाहताय उडी मारत असताना गरुड झेप घेत असताना बॉलला आतमध्ये ढकलले, त्यामुळे मिळते ती सिंगल. तर या दरम्यान एड्युटने
एकच धाव इथे भीती आहे आणि त्या सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचते. ओव्हर नंबर 1चा खेळ संपन्न झाला त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोरबोर्डवरती धाबा लागल्यात 11 धाबा, एकावर 11. जगदीशजी बोराडे, नरेशजी गाडे, अंजितजी थोरवे, दिनेश बोराडे, प्रवीण गाडे, उमेश मेहर, चंदू मेहर, मयूर मेहर, कल्पेश मोगे, वेदांत पटोले, ललित भोईर, उदय राणे आणि जयरमान एरंजाड जिजाऊ संस्था यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 5 दिवस या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 हर्षद भंडारी दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. राईट नंबर द विकेटने हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. हेड्यूटने बनाम वसार या दोन टीमच्या दरम्यान महामुकाबला. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर अंपायर सिग्नल नो बॉल. यस त्याच्या मागे रोहितला तुम्ही पाहताय बॉल त्यानं अडवलाय परंतु इथून दुखापत होतीये त्यामुळे तुम्ही पाहताय इथून काहीसा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतात परंतु पंच रिव्ह्यू घ्यायचंय का? फिल्डिंग रिव्ह्यू पंच फक्त 1 मिनिट थांबा कारण आपले अपडेटर पर्सनल कामासाठी गेले. चला नो बॉल घोषित केला त्यामुळे पुढचा फ्री हिट. हा ट्रॅकर बॉल आडवा बाटनं खेचलाय डीप मध्ये खेळाडू स्क्वेअर एकला पोहोचतोय. एक सिंगल एकपटी आणि 2 दाबेचा प्रयत्न होतोय. 2 दाबेच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. वन फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आपण पाहिलाय पंचाच्या माध्यमातून त्यामुळे इथून 2 धाबा मिळतात. अजून एक चांगला फटका परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित एक चांगला झेल तिथे हॅरिस्टन टिपलाय त्यामुळे इथून मैदान सोडावा लागेल. चिंट्या म्हात्रे बॅक टू दी पॅव्हिलियन. प्रगतीपथावरती बार बेल बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय हर्षद भंडारी विकेट त्याला मिळतीये. या बाजमध्ये एक नो बॉल त्याने टाकलाय त्यामुळे आपण पाहतोय धावफलक वेगाने पुढे सरकलाय आणि अखेर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळतीये. ती देखील चिंट्या म्हात्रेला मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती रवी वायले बॉलर तयार. इथे देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय मागची एसटी दाखवली आणि तीच वाकवली. रवी वायलेला देखील मैदान सोडावं लागेल. फरदसबाद
भंडारी हा ट्रॅकर बॉल घेतला ऑन साईडला फटका फसलाय क्षेत्ररक्षक उपस्थित आवेशला हा झेल सुटलाय आवेश कडून परंतु पुन्हा एकदा तुम्ही पाहता इथून एकदा बेकपटी जाईल आवेशला तुम्ही पाहताय भरपूर आवेशमध्ये तो दाखल झाला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय झेल ड्रॉप एसच्या मागे तुम्ही पाहताय चांगली कलेक्टिंग पाहायला भीती आहे बॅकअप चांगला पाहायला मारला क्षेत्ररक्षक दूरवरून रोशन धावत पळत पोहोचलाय प्रशांतला तुम्ही पाहिलं धावत पळत तो पोहोचला आणि अखेर एक सिंगल भीती आहे सिंगलच्या साथीनं टीमची टोटल स्कोअरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 15 धाबा फलकावरती जोडल्या जातील बॉलर तयार हर्षद भंडारीने कमबॅक केले या मॅच मध्ये राऊंड द विकेट हा ट्रॅकर बॉल कसा सोडेल ऑन साईडला खेचलाय क्षेत्ररक्षक उपस्थित अजून एक झेल तिथे टिपलाय आणि अखेर मैदान सोडावं लागतंय सूरज दुधकरला या मॅच मध्ये अजून एक धक्का टीम गावदेवी क्रिकेट संघ वसारला आता मैदान सोडतोय दुर्गेशला तुम्ही पाहताय नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय या स्पर्धेमध्ये नरेजी गाडे यांचं योगदान मोठं आहे आणि आता आढावा घेत आहेत खरं तर आता या स्पर्धेमध्ये कुठे कमी तर नाहीये ना पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न जो खेळाडू येतोय तो मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर दुर्गेशला देखील आल्या पावली आता हे मैदान सोडावं लागेल आणि त्यानंतर हात अपसुकच डोक्यावरती गेलेत फलंदाज बाद संपादित केलेत गोलंदाज हर्षद भंडारीने या मॅचमध्ये आणि धाबा खर्च केला फक्त 4 धाबा खर्च करत असताना तुम्ही पाहिलं खूप चांगली गोलंदाजी केली आहे हर्षद भंडारीनं आणि हर्षदचा जर खेळ आवडला असेल तर टाळा देखील पाहायला हरकत नाहीये या दरम्यान रेल्वेचे कर्मचारी संदेश ठाणगे जांभळेगाव यांच्या ठिकाणी आगमन झालंय आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं या आपण व्यासपीठावरती नगरसेविका चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत या दरम्यान सन्माननीय सुभाष दादा जमदरे हे देखील माझा आनंद घेत आहेत त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती आपण यायचे या मॅचच्या दिशेने आपण जाऊ खेळाचं पहिलं सत्र चालू आहे ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून राहुलजी चव्हाण यांचा आवाज धन्यवाद अविनाश दाखल होतोय बॉल ट्रॅक वरती तुम्ही पाहताय या मॅच मध्ये कमबॅकच केलंय पहिल्या ओव्हरच्या अंती 11 धाबा या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय फक्त 4 धाबा खर्च केल्या त्यामुळे धावफलक 15 धाबा टीमची टोटल तुम्हाला पाल मिळेल बॉलर तयार पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा पार्टच्या बद्दल बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाल मिळेल अविनाश दाखल होत आहे संघाचा संघनायक आता मैदानावरती तुम्हाला पाल मिळतोय लेफ्ट आर्म सिमर हा बॉलर तुम्हाला पाल मिळेल पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय पुढचा बॉल बॅटची कडा बॉल चालला डीप मध्ये लॉंगरला क्लिअर करत असताना डीप मधून खेळाडू पोहोचतील एक सिंगल भीती आहे धावत पडत क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोच आहे त्यामुळे इथून एक सिंगल मिळते दयाळू काळनला तुम्ही पाहताय जो भरपूर वेगाने पोहोच आहे त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल टीमची टोटल 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील 14 बॉलचा खेळ संपन्न झालाय 16 धाबा त्याचं कारण तुम्ही पाहिलं चिंट्या म्हात्रे जो चांगला खेळत होता या बातमध्ये पहिला बॉलवरती षटकार ठोकला होता असं वाटलं होतं धावसंख्या आता मोठी उभारेल परंतु त्यानंतर तो आउट झाला आणि संघटनेने सापडलाय या वेळेला देखील इनफिल्डच्या वर्ण खेळण्याचा प्रयत्न लाईन खराब पंच सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाल बेल व्हाईट साठी खरं तर कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये खेळाडूंसाठी पंच कोणत्याही क्षणाला रिव्ह्यू घेऊ शकतात हे देखील चित्र आपण पाहिलंय त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 17 या आकड्यावरती आता तुम्हाला पाल मिळेल बॉलर तयार ड्राईव्ह केलाय फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित पोहोचतील त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल सीमा पार चौकार
ज्यांच्या माध्यमातून उद्या बामण डोंगरी संघ या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळेल त्यांचे उदयजी राणे यांचं आगमन झालं, त्यांचं वेलकम. त्यांच्या साथीनं ज्याच्या दाबानं संघ मैदानावरती खेळणार आहे तो सर्वेश, त्याचंही आगमन झाले, त्याचंही वेलकम. पाठची कडा होती की नाही आपल्याला पाहायचं. आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाल मिळेल. मोठा फटका खेचलाय, फटका फसला की काय, खेळाडू उपस्थित आणि एक सुंदर झेल तिथे टिपलाय आणि इथून मैदान सोडावं लागेल. जय वायलेला देखील फरदात बाद होतोय. खरं तर कॅश प्राईज झालं होतं. उदय राणे यांचं आगमन झालं, परंतु थोडंसं उशिरा ते आले, त्यामुळे त्यांनी सांगितलं सलग 3 बॉल 3 चौकार जर आले तर 3000 रुपयाची धनराशी होती. परंतु जय आता आऊट झालाय, त्यामुळे इथून अजून एक झटका टीम वसर संघाला फरदात बाद. हायवे दिवा आणि धामवते दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या रिपोर्टिंग करा. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे पोहोचतोय आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाल मिळेल. 3 ओव्हरचा खेळ आता संपला, त्यामुळे टीमची टोटल तुम्ही पाहताय 18 बॉलचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले. स्कोरबोर्डवरती धाबा 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या बादमध्ये अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये कमीत कमी 15 धाबा जर बनल्या तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ तुम्ही पाहताय चांगला क्रिकेट नेहमीच खेळत आलेत. एका बाजूला श्री मलंगड तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली विभागातून हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 13 मिनिटांमध्ये आपण पाहतोय खरं तर हे 3 षटक कंप्लीट झालेत, त्यामुळे हेडूटने संघाचं कौतुक व्हायला हवं. खरं तर कल्याण डोंबिवली म्हटलं की नेहमी शिस्तीचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच आपण पाहतोय 9:15च्या आतमध्ये तिथे मॅचेस सुरू देखील होतात आणि आता अखेर बदलापूरचं क्रिकेट देखील भरपूर आपल्याला चांगलं पाहायला मिळतोय. कारण आज देखील या स्पर्धेमध्ये जवळजवळ 9:15 वाजता मॅचेस सुरू झाल्या. उद्या देखील आम्ही प्रयत्न करू की परफेक्ट 9:30 वाजता पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळेल. बाळूशेठ बोराडे यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर कल्याण डोंबिवली विभागातून तुम्ही पाहताय ऑन साईडला खेचलाय, फटका चांगलाय, धावा देखील चांगला मिळतील. लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. षटकाराला पुढचा बॉल, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि हो चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सेकेंड इन रो गेंद आई स्लॉट में उसे पार्क किया पार्किंग प्लॉट पे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज कपिलच्या बॅटमधून धमाका. षटकार. पलीकडे. त्यामुळे आता आपण पाहतोय मॅच ऑन. गोरदास तुम्ही पाहताय बॉडी ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 चा खेळ घेऊन ओम भंडारी दाखल झालाय. अजून एक मोठा फटका. हा फटका फसला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा त्याने फुलवलाय आणि अखेर बॉलला आतमध्ये ढकललाय. त्यामुळे इथून मात्र आपण पाहतोय सेफ असतील, परंतु धाबा किती मिळतील? 2 धाबा येथे प्रचंड वेगाने एकपडला जात आहेत. टीमची टोटल आता पुढे सरकतीये. धावफलक तुम्ही पाहताय आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धाबा 35. क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल. प्रशांत कुंभारकर होते जे मात्र बॉलला त्याने आतमध्ये ढकललाय आणि 4 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात या मॅचमध्ये. त्यामुळे कंबाकच म्हणावं लागेल. बॉल तयार. बॉल ट्रॅक वरती तुम्ही पाहताय ओम.
यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल बेल दुसरीचा प्रयत्न करतायत, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर विकेट भीती आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॉलिंग केली हर्षद भंडारीनं. त्यानं तब्बल 4 विकेट घेतला. त्यांच्यासाठी गणेश भगत यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना देण्यात येईल, जीपे केले जातील. ते नक्कीच आपण मॅच संपन्न झाल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये या किंवा टॉस बॉक्समध्ये या आणि आपलं कॅश प्राईज घेऊन जा. हर्षद भंडारी आणि अखेर व्हाईट बॉल, बिग हिट, मोठा फटका खेचलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दयाळू काळन फक्त पाहत राहिले. बॉल सीमा रेषा पार, षटकार. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्ही पाहताय. 3 ओव्हरच्या अंती धावफलक पूर्णपणे थांबलं होतं आणि अखेर आता 4थ्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय 3 षटकार आले, 1 दुहेरी आणि 1 सिंगल आली आहे. बरोबर तयार. अजून एक खेळला ऑन साईडला लॉंग ऑनला. कुणालच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कपिलच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. तब्बल 4 षटकार या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळतील. 3 ओव्हरच्या अंती आपण पाहिला असाल धावफलक होतं फक्त 21 धाबा पडतो. आता या ओव्हरमध्ये 4 षटकार आलेत, 1 दुहेरी, 1 सिंगल आणि 1 वाईट. त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 28 धाबा खर्च करत असताना गोलंदाज ओम भंडारी महागडी गोलंदाजी पार मिळते. आणि आता चांगल्या झोनमध्ये आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या संघ गावदेवी क्रिकेट संघ वसार आणि बाळू बोराडे यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य आहे, कारण सासुरवाडीचा संघ मैदानावरती खेळतोय. आज जेवणाची उत्तम सोय देखील केली आहे गावदेवी वसार संघासाठी. खरं तर 3 ओव्हरपर्यंत बाळू बोराडे गायब होते, परंतु आता 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा टायगर इज बॅक हे आपण पाहिलंय, कारण धावफलक आता चांगला सेट झालाय. चला आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा प्रथमेश धामोते आणि हायवे दिवा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. एकविरा ग्रुप, आरव 11, हायवे दिवा आणि प्रथमेश क्रीडा मंडळ धामोते या आपण टॉस करू दादांच्या शुभस्य. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे प्रथमेश धामोते संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. चला दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, कारण आता सेकंड राऊंडचा सेकंड मॅच या ठिकाणी चालू होणार आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय धामोते टीमने घेतलेला आहे.
बॅटिंग करावी लागणारी ती मात्र हायवे दिवा या संघाला या मॅच मध्ये. चला मॅचला सुरुवात होती. टार्गेट 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर वसार संघ थोडस अडचणीत सापडला आणि त्यानंतर कपिलने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. 24 बॉल आणि आता 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. षटक क्रमांक पहिलं सूरज दुधकर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो नेहमीप्रमाणे. स्क्वायर कट फटका प्रतिम पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि अवेश हेडूटने टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. सुरुवातीला असं वाटलं होतं की या धावा फार कमी वाटतात, परंतु 29 धावांची एक मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची कडा संपर्कात चेंडू येऊ शकला नाहीये. अगदी आपण पाहतो स्वतःवरती नाराज आहेत. मागचा पाय वाकवला होता, परंतु या ठिकाणी अगदी डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला आहे सूरज दुधकर, एक नामवंत गोलंदाज. जबरदस्त कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी आपल्या वसार संघासाठी नेहमीच केलेली आहे. आणखीन एक चपराक लगावली आहे. बॉल जाईल स्क्वायर कट स्वीपर रिझन मध्ये. दर्जेदार बॅक टू बॅक 2 चौकार. एक बॉल डॉटचा अपवाद वगळला तर 2 चौकार या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळालं. सुरुवात चांगली या मॅच मध्ये होतीये हेडूटने टीमची. 50 धावांचं लक्ष त्यांना गाठायचंय. 12.5च्या सरासरीने प्रतिषटकामागे जावं लागणार आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रात तब्बल 28 धावा वसूल केल्या वसार संघाने. आणि तोच वसार संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आता फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 8 धावसंख्येवरती हेडूटने संघाला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. प्रशांत कुंभारकर जो बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 8. पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल. सूरज दुधकर या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे. सरळ चेंडू अगदी बॉडीवरती जाऊन आदळतोय शरीरावरती. तोपर्यंत शरीराचा बेध घेतला जातो. डॉट बॉल. आणि आता धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ती हेडूटने संघाची. मागच्या सत्रामध्ये आपण पाहतोय वसार संघाचा देखील खेळ आपल्याला सुरुवातीला थोडासा शांतच पाहायला मिळाला, परंतु अंतिम षटकामध्ये 28 धावा वसूल केल्यानंतर इतकं मोठं टार्गेट सध्या सेट करू शकलेत. 50 धावा त्यांना बनवायचे. आणि अगदी आपण पाहतो या मॅचमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि या पहिल्या षटकामध्ये धावा धाव फलकावरती आहेत. 1 बाद 9 धावा. दरम्यान संदेश भोपी यांना तुम्ही पाहतायत. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. क्रिकेटवरती त्यांचं देखील नितांत प्रेम आहे. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई गाव
या संघाला त्यांनी नेहमीच प्रेझेंट केलेला. 18 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 18 बॉलमध्ये तब्बल 41 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती उदय पाटील, गावदेवी वसार संघाच्या वतीनं रविदादा वायले यांच्या तालमीत घडलेले हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. अप्रतिम कामगिरी, मैदानाचा केंद्रबिंदू म्हणून रविदादा वायले यांच्याकडे पाहिलं जातं. अत्यंत चांगली बीब रचना पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाची. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी आपण पाहतोय सगळेच खेळाडू डीप मध्ये आता प्रोटेक्शन देत आहेत. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत परंतु नकार आलाय. एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. संघाची धाबत संख्या 1 ने पुढे जाईल. दुहेरी अंकामध्ये 1-0, 10 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच एकविरा ग्रुप अरब 11 हायवे दिवा आणि त्याला फाईट करेल प्रथमेश धामोते. या ठिकाणी उदय पाटीलचा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. खरं तर पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली राहिला. एस्टान लगत हा चेंडू मागे चला परंतु बाईची धाव या ठिकाणी रोखू शकणार नाहीये गावदेवी वसार संघ. स्ट्रायकिंगला बॅटर सज्जा उदय पाटीलच्या अगेन्स्ट. ओ मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतः गोलंदाज उदय पाटील चेंडू खाली येत आहेत. कॉट अँड बोल्ड, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. टीम हेडूटने संघाला फलंदाज बाद. या दरम्यान हेडूटने गावचे नामांकित उद्योजक सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना विनंती करेल की आपण या सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. बाटर दयाळू काळन मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. सध्या शांत खेळ परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये भाकीत करणं फार चुकीचं आहे. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे सांगणं फार कठीण आहे. कारण सध्या तरी आपण पाहतोय सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. फुल टॉस बॉल मागे चाललाय. एकदा आपण पाहतो बॅटची कडा घेतल्यानंतर शॉट फाईन लेगकडे तोपर्यंत बनेल एक सिंगल. संघाची धाबत संख्या 1 ने पुढे जाईल. 12 रन्स, 12 धाबा धाव फलकावरती आहेत. मयूर मेहेर अत्यंत चांगली माहिती देत असताना ॲज अ स्कोरर म्हणून समालोचकाच्या पाठीचा कडा म्हटल्यानंतर गुणलेखक असतो आणि अत्यंत इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ते करतायत. ओ या ठिकाणी आणखीन एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल. अबांतरचा स्वेअर चेंडू आणि आता एक्स्ट्रा मैल. आज कॉमेंट बॉक्समध्ये जगदीश दादा पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळे गेस्ट कॉमेंटेटर या क्रीडानगरीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. ओ चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी प्रयत्न भरपूर चांगले त्याने केले. 100% एफर्ट आपण चेक करू. तिसऱ्या पंचांची जरूर मदत या ठिकाणी घेणार आहोत. एक्झॅक्टली चेंडू अडवताना या ठिकाणी आपण पाहतो प्रॉपर हा चेंडू आतमध्ये ढकललाय की नाही त्यावेळेला त्या मुवमेंटला क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली कुठे उभे होते या गोष्टीची पडताळणी लगेचच आपण करणार आहोत. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर या ठिकाणी केला जाईल. वॉर रूम मधून तिसरे पंच अमितजी डांगरे सर याची पडताळणी करतायत. सेफ असणार आहे. फक्त एकच धाव मिळेल टीम हेडूटने संघाला या मॅच मध्ये. उदय पाटील चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केलेली. अद्यापपर्यंत आपण पाहतो कंजूस षटक त्याने हाताळलंय. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. जगदीश दादा बोराडे
हे देखील आपण पाहतो मॅचचा आनंद घेत आहेत. फार मोठी जिम्मेदारी त्यांच्याही खांद्यावरती आहे आणि आता बॉल चाललाय सरळ वाईड इस्ट लॉंग ऑनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्जेदार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड धमाका. थँक्यू. षटकार आल्यानंतर धावत संख्या धावफलकामध्ये 20 पाहायला मिळते. 50चं टार्गेट आहे म्हणजे येणारे 12 बॉल आता 30 धावांची गरज या मॅचमध्ये. 12 मध्ये 20 बनल्या गेलेले आहेत आणि आता 12 मध्ये 30 बनवायचे आहेत. त्या हेडूटने संघाला या मॅचमध्ये अगदी आपण पाहतो सुरुवातीला करंट रन रेट जर आपण पाहिला तर 10.00च्या सरासरीने या धावा बनवण्यात आल्या, परंतु आता 12 चेंडूमध्ये 30 बनवायचे म्हणजे 15ची सरासरी प्रति षटकामागे गाठावी लागेल. ती हेडूटने संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये ऋषी मात्रे. फिरकीचं आक्रमण. पहिला बॉल पडल्यानंतर थोडस बाहेरच्या बाजूला येतो, परंतु पंच तटस्थ भूमिकेत डॉट बॉल. धावत संख्या धावफलकामध्ये स्थिर पाहायला मिळेल. वसार संघाची गोलंदाजी म्हटल्यानंतर हे शस्त्र आहे. काय गोलंदाजी करतायत. जरी आपण पाहतो पहिल्या सुरुवातीच्या 2 गोलंदाजांवरती मार पडला असेल तरी मात्र नंतर येणारे गोलंदाज फिरकीचं आक्रमण चांगली कमालीची गोलंदाजी करतायत. आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र थांबवण्यात आलंय. हे वैशिष्ट्य राहिले गोलंदाजांचं आणि आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. जिथे मात्र 12 बॉल 30 धावांची गरज होती तिथे मात्र आपण पाहतो या ठिकाणी आता येणारे 10 बॉल आणि 30 धावांची गरज. 300च्या स्ट्राईक रेटने या धावा बनवावा लागणार आहेत. संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. रवी दादा वाहिले प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे आणि आता त्यांना माहिती आहे अपघात निश्चितच होणार आहे. फलंदाज होईल बाद. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्रा तर मिळेल परंतु फलंदाजाला परतावा लागेल माघारी. इट इज OUT. सहर्ष बलपूर्वक स्वागत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी उदय राणे यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करायचा. वाईट बॉल आलाय. खरं तर आपण पाहतोय नॅचरल स्विंग तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचा ऍडव्हान्टेज जरूर गोलंदाजाला मिळतोय. प्रतिस्पर्धी टीमला थांबवण्याचा प्रयत्न परंतु थोडासा बाहेर एक्स्ट्रा. अंपायर सिग्नल बाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. ऋषी मात्रे यावेळेस मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतायत सूरज दुधकर. त्याच्या उंचीचा फायदा त्याला जरूर मिळेल. फलंदाज होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल. बॅटिंग करत असताना हेडूटने टीमला फलंदाज बा. नेक्स्ट मॅच धामोते आणि हायवे दिवा दोन्ही संघाने रेडी राहायचे. टॉस जिंकला प्रथमेश धामोते संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय हा त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. बॅटिंग करावी लागेल एकविरा ग्रुप RB11 हायवे दिवा या संघाला. 4 षटकांची ती देखील मॅच आपण सर्वजण एन्जॉय करणार आहोत. सफल झाले. मागे खेचण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु अगदी आपण पाहिलं तर मागे बॅकअप देत असताना शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग यांचे देखील प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेत आणि आता इथे मिळेल एक सिंगल धाव.
12 बॉल 30 धाबांची गरज असताना काय स्पेल हाताळलाय गोलंदाज ऋषी म्हात्रेने. वाखाणण्य जुगी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या दरम्यान बदलापूरचे महाराष्ट्र पोलीस आदरणीय निसारभाई शेख भाईजान यांसाठी इकडे आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. क्रिकेटचे सच्चे चाहते, क्रिकेट वेडे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल असे आमचे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे निसारभाई शेख. ओ फटक्यासाठी जागा बनवायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहेत तोपर्यंत एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाबेने संघाचं धावफलक पुढे चाललंय. ऋषी म्हात्रेला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली. अद्यापर्यंत देखील पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करतात. समोरचे बॅटर हेडूटने संघाचे मनोज आणि त्याच्या साथीने सागर. शेवटचा बॉल स्टील 1 to go. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतः रवी दादा वाईले चेंडू खाली येत आहे. डाऊन द बॉल एक साधा सोपा झेल या ठिकाणी टिपला जातो आणि आता फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. पाहायला मिळाला ऋषी म्हात्रेचा फक्त आणि फक्त अवघ्या 5 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्याला मिळालेत. चांगली गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल. सूरज दूधकर त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज उदय पाटील, ऋषी म्हात्रे सर्वच गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली. शेवटचं षटक गोलंदाज नितीन म्हात्रे अर्थात चिंट्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. फॉलिंग स्वीप साठी अगदी आपण पाहतो आक्रमक शैलीचा हा बॅटर आहे, परंतु आता सध्या गोलंदाजीमध्ये त्याला ही कमाल करावी लागणार आहे. पहिला बॉल चिंट्या म्हात्रेचा, क्षेत्ररक्षक सूरज भरपूर अंतर त्यांनी कापले, परंतु अगदी आपण पाहतो चेंडू हाताला लागू शकला नाहीये, परंतु अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. इथे मिळतील धाबा प्रतिस्पर्धी टीमला 2 आणि आता आपण पाहतो या बॅच मध्ये 6 बॉल विजयासाठी आपण पाहतोय एकंदरीत 5 बॉल आणि आता 23 धाबांची गरज. 6 बॉल 25चं टार्गेट होतं, इक्वेशन होतं. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय आता मात्र विस्तामिक स्ट्रोक उंची जास्त लांबी कमी या ठिकाणी प्राप्त झाली आहे आणि आता फलंदाज होईल बाद. डाऊन द बॉल सूरज दूधकरने टिपली आहे. आणखीन एक झेल. आतमध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच काल आपण पाहिलं तर सेकंड राऊंडची सेकंड मॅच बरोबर 7 वाजता या ठिकाणी तो शेड्यूल कंप्लीट करण्यात आला, परंतु आज दिलेल्या वेळेनुसार आपण थोडेसे प्रॉपर टाईमवरती आहोत. वेळेनुसार या ठिकाणी आपण पाहतो वेळेची किंमत सर्वांना ठाऊक असली पाहिजे. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. अडबा बॅटने पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न, एकही धाव मिळणार नाहीये आणि आता फक्त औपचारिकता या मॅचची शिल्लक आहे. चला प्रथमेश थांबवते, टीम देखील आता वॉर्मअप करते कारण फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकल्यानंतर नितीन विर्ले यांनी घेतलेला तो निर्णय. मागे चालला बॉल, धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल
आणि सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी आता गावदेवी वसार संघ दिमागदार तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झालेला आहे. शेवटचा बॉल तो गोड केलाय. मात्र टीम हेडूटने संघाने जर याच्या अगोदर जर असे फटके पाहायला मिळाले असते तर कुठेतरी सामना तुम्हाला क्लोज बघायला मिळाला असता. परंतु या ठिकाणी आता वेळ गेली आहे, सत्ता संपली आणि कार्यक्रम देखील संपलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न झाला. पहिला दुसरा डाव संपन्न होत असताना अप्रतिम कामगिरी ज्याने केली आहे तो खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहील. गावदेवी वसार संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक